दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। दाडेगाव येथील वालदेवी नदीवरील फरशी पुलावरून गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास दुचाकीसह वाहून गेलेल्या युवकाचा शोध दुसऱ्या दिवशी लागला नाही। महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त शोध मोहिमेनंतरही युवकाचा शोध लागण्यात अपयश आल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शुक्रवारी पुणे आणि मुंबई येथून आलेल्या NDRFच्या जवानांनी सुमारे 4 तास वालदेवी नदीपात्रात शोध मोहीम राबवली। मात्र नदीतील प्रचंड प्रवाह आणि खोल भोवऱ्यांमुळे शोध कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। शोध मोहिमेदरम्यान NDRFची बोट जोरदार भोवऱ्यात अडकून उलटली। सुदैवाने जवानांनी प्रसंगावधान राखत पोहत सुरक्षित किनारा गाठला आणि मोठी दुर्घटना टळली। त्यानंतर दुपारी 2च्या सुमारास शोध मोहीम स्थगित करण्यात आली। दरवर्षी पावसाळ्यात फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने जीवितहानीच्या घटना घडत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अनेक नागरिकांनी युवकाला दुचाकीसह वाहून जाताना प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगत वेळेवर योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत असा सवाल उपस्थित केलाय। पाणी ओसरल्यानंतरच युवक आणि दुचाकीचा शोध लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार सरोज आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नगरसेविका माधुरी डेमसे, वैशाली दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली अध्यक्ष सोमनाथ बोराडे, अंकुश भोर, मदन डेमसे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांच्या रोषानंतर आमदार सरोज आहिरे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून प्रशासनाच्या संथ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। दाडेगाव फरशी पुलाच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी आणि नव्या पुलाच्या आवश्यक निधी मंजूर करण्याबाबत उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेऊन तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान या घटनेमुळे दाडेगाव फरशी पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी कायमस्वरूपी पुलाचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी केली आहे। संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।